शासनामार्फत शासन निर्णयानुसार मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल काही रुग्णालयांनी त्या ठिकाणी केलेली आहे। तर या ठिकाणी प्रलंबित त्या ठिकाणी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असली तरी त्या निर्णयावर स्थगिती आदेश आहे का? नसल्यास सर्व धर्मदाय रुग्णालयामध्ये तात्काळ अंमलबजावणी न करण्याचे ठोस कारणे काय आहेत, हा माझा दुसरा प्रश्न राहील। आणि तिसरा प्रश्न असा आहे की दिनांक 4 नोव्हेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार उपचार दर वाढ करण्यात आलेली आहे। ही अत्यंत अभिमानास्पद जरी बाब असली तरी धर्मदाय रुग्णालयाच्या मदत कक्षामार्फत तयार करण्यात आलेले डॅशबोर्ड व ऑनलाईन प्रणाली सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे काय? त्या ठिकाणची खाटांची संख्या असेल, उपलब्ध असेल, योजना लाभार्थींची संख्या असेल, ही अद्ययावत केली जात आहे का? तसेच सदर माहितीची अध्यक्ष महोदय, माझी भीमराव फार सिनियर सदस्य आहेत, पण सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे, इतका चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, पण इतका वेळ जर आपण प्रश्न विचारत राहिलो तर मग त्याला न्याय मिळत नाही। त्यामुळे माझी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अध्यक्ष महोदय लेखी उत्तर असतं, त्याच्यावरचे उपप्रश्न विचारायचे असतात। याच्यामध्ये आपण ते आधी काय तयार करणं वगैरे ते करायचं नसतं, डेव्हलप करण्याचा विषय नसतो। माझी फार चांगला प्रश्न आहे, त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जरा काही नियम आपण पाळले पाहिजेत।